गोट लावलंय ही पण पडतंय वाऱ्याने. एक काम कर, मी याला थोडी माती लावितो. इकडचं गवत पिवत झालंय काढून आता. हा अशी काय लावितात माती? ती नीट जरा ती वरामा मोडतोय सगळं पाणी इकडेच येईन ना. दर तू लाव. करा अरे मग इकडून ह्याला लावी जातो आणि तिकडून पलीकडे आणि तिकडच्या साईडने लावितो. आपण सरी किती मोठी होती ती. तुला नुसतं डोकं खायचं नाही जा घरी तू पहिलं. नका करू तुम्ही, सारखा तिकडे काही करीत माणसाने चांगलं केलेलं ती वाटोळ करून टाकीत तुम्ही. काय शान नाही तुम्ही. चांगलं केलं हा. काय करता इकडे दोघ जण? काय नाही, ही काही कांद्याला म्हणलं थोडस हे करा तर गोटा आलाय ना. पुण्याला जायचं होतं ना. अहो दाजी ते इशे असं झाला, माझी ऑर्डर निघती हा पण 6 लाख रुपये भरायला लागतात. 6 लाख रुपये. 6 लाख 6 लाख भरले की नोकरी लागली. आता तेव्हा 6 लाख आणि रक्कम मोठी झाली पण जाऊ दे, नोकरी लागते ना. हा, मी करतो काहीतरी. आता काय करता? नोकरी लागली का नाही स्टार्टिंगच लाख रुपये पगार आहे. अरे 6 लाख रुपये तर नोकरी लागते. आपली जमीन आहे 1.5 एकर, त्याच्यावर लोन काढू ना. हा तस पण बघा जमीन आहे आपली. अरे जमिनीच काय आणि भाऊ काय तुझा लोकांचा माझा मेव नाही सख्खा. आपण आहे ना नोकरी लागली की ती फेडून टाकू. हा चट आज न उद्या फिटलच, पण नोकरी आहे का परत? नाही आणि मग पगार एवढा 1 लाख रुपये महिना आहे त्याला. बरं जाऊ दे. हो दाजी म्हणलेत ना आता हा पैसे भरू, तर मग ती लोनचं बघा तुम्ही लवकर, नाही त्याच ते ऑर्डर जायची परत. नाही मी तुला एवढं 2 दिवसात काय कसल्या परिस्थितीत आहे ना तुला पैसे देतो आणून. पुढल्या आठवड्यापर्यंत भरायची मुदत दिली त्यांनी 8 दिवसाची. हा तुला मग आता तू पुण्याला जाणार आहे का नाही? नाही आता पैसे भरले की डायरेक्ट जॉईनिंगच होते. आता मी जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलो. हा बरोबर चालतंय. जा चल उद्या जाऊ दे, उद्याच करतो नियोजन. मी गावातून आहे ना हे ओळखीचे एक साहेब, त्याच्याकडून लोन करून घेतो आणि तुला उद्याच पैसे देतो. तुम्ही जेवलात का? नाही जेवायचं, थोडं काम राहिलं होतं. चला बरं चला. हा तुला बी जेवायचं असेल चल. दमला असेल तो, जायचं स्टँड वर माघारी आला फार. हिने आता ह्या टायमाला कशाला बोलवलं असं बाईचं. लईच अवघड आहे बाईचं पण. सारखे इकडं तिकडं आणि दमच नाही. फोन केला की 1 मिनिटात हजरच होती. काय बडबड बडबड करते? काय नाही बाबा बसलोय, मग तुझीच वाट बघत. असं होय. कशाला बोलवलंय? कशाला बोलायला म्हणजे नको बोलायला पाहिजे का? आणि तुला बोलायचं नाही का मला? अरे बोलायचं मग, आता बोलायसाठीच बोलवलं असतील. मला तुझी आठवण येते क्षणाक्षणाला, म्हणून मी तुला सारखं बोलवते, तुझ्याशी बोला वाटतं मला. अरे बाळा तुला आठवण येते माझी मान्य, पण आता माझी ऑर्डर निघली, मी पुण्याला जाणार आहे. पुण्याला गेलो होतो मी महिना 2 महिने येणार नाही, मग कसं होईल? मग कसं व्हायचं म्हणजे लग्न कर माझ्यासोबत, मला पण घेऊन चल. अरे हो लग्नाचं तर काय अजून मी एवढं डोक्यात घेतलेलं नाही. म्हणजे नुसतं वरून वरून फिरवतोय का मग मला? अरे येडी कर तू. मग कसं बोलतोय तू असं डोक्यात घेतलं नाही? मला लग्न करायचंय तुझ्यासोबत. अरे लग्न तर मला पण करायचं तुझ्यासोबत, पण माझ्या दाजीला आणि ताईला बोलावं लागेल ना काहीतरी, मग बोल विचारावं ना. लागेल ना, सांगावं लागेल त्यांना. कधी बोलतो मग मला आता सांग, कधी बोलतो? बोलतो मी. आता थोडं एवढं सगळं व्यवस्थित होऊ दे. आता एक तर जॉब साठी मला 6 लाख रुपये भरायचे. दाजींनी कुठून तरी पैशाचं नियोजन करून ते भरले. ते झालं की मग बोलू लग्नाचं बी. अरे ताईनी दाजीनी मला लहानाचं मोठं केलंय. आई बापांचा चेहरा पण आठवत नाही मला, तेव्हापासून त्यांनी मला सांभाळलंय. मग त्यांना कोणती पण गोष्ट विश्वासात घेतल्याशिवाय कशी करेन मी, सांग बरं? तुझं बरोबर आहे, पण मी असं नाही म्हणते ना तुला. तू मागणी घाल, नाही तर मग तू घरी सांग पहिले. मी तुला डायरेक्ट थोडी म्हणते काही निर्णय घे म्हणून, दमानी कर, पण मला सांग, मला असं फिरवू नको ना. अरे माझं तुझ्यावर खरंच लय प्रेम आहे माहिती का? माझं मन तुझ्यात गुंतलंय आणि तू असं करतोय, मग मला वेगवेगळे विचार येते ना डोक्यात. विचार काय नको घेऊ डोक्यात येडे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि शेवटपर्यंत तुझ्यावरच राहणार. खरं हा असं बोलतो तू, मग त्याच्यामुळे माणसाचा जीव निघत नाही ना. मग हा ना. मग लय चालू आहे तू. हा. बरं ते पुण्याला गेल्यावर मला विसरू नको हं? येडी काय तू? नाही तर बाबा पुण्याच्या पोरी बघून मला विसरशील नाही तर. अजिबात नाही, बिलकुल नाही. खरंच काय? नाही. एवढी गोष्ट बोलण्यासाठी फक्त मला इथं बोललो होतो. मग एवढीशी नाही, लय गंभीर विषय होता माहिती का. मला जाणून घ्यायचं होतं तुला खरंच प्रेम आहे का माझ्यावर, का नुसतं असं असं फिरवतो. मारा वाटते ना, पण काय करू यार, प्रेम असले ए मारे आताच असं नको म्हणून, म्हणजे मारशील लग्न झाल्यावर बाबा.
नाही ना, प्रेम असल्यामुळे हात बी उचलत नाही ना. अं? हा. बर चल जायचं. हा जायचं चल. बरं लवकर ताईच्या आणि दाजीच्या कानावर घाल हा. अरे लवकर सांगतो मी, फक्त मला एकदा नोकरीला लागू दे, जॉईनिंग होऊ दे. जॉईन झालं की मी ताईला दाजीच्या सांगतो आणि मग आपण लग्न करू. चल जाऊ का? बाय. हा बाय, लव्ह यू. लव्ह यू टू. मीठ करून घ्या मला. काय करते खुशी? काय नाही मुलं एवढे कांदे निवडावा. शिजतलंय गाबाळा झालंय. हा होय. ह्या अनिकेतने फोन केलता का नाही? नाही हो, मला नाही केला तुम्हाला. मला नाही फोन आला, मी नाही केला म्हणलं आता कामात असेल तेव. हा मी बी त्याच्यामुळेच नाही केला. काय दाजी काय चाललंय? अरे शंभू काय करतोय? आलं तर तुमच्याकडं म्हणलं भेटावं म्हणलं. हा होय. अनिकेचं कसं चाललंय विचारावं. अगं आता तोच विषय झाला होता. हा काय? म्हणलो अनिकेतचा फोन आला का नाही, काय झालंय काय नाही. काय एवढं कामात आम्ही नाही फोन केला, त्याच्या मागे ते कामाची गडबड असेल त्याच्यामुळं. तू लागलं तिकडे चांगलं, आता मी पण बघतोय पण माझं काय आता पैशाचं होय नाही, त्यामुळे काय आता. हा ना रे, अनिकेत सोबत लागला असतो पैसे होते. हा. हा ना. तुझी ऑर्डर निघाली होती ना रे. हा ना, पण पैसे काय झाले नाही ना माझ्याकडून एवढे जमा. बरं जाऊ दे, काय नको हार मानू. परत आहे ना आपण करू पैसेच काहीतरी. बघू ना आता, ते मला आता डायरेक्ट बारक्या कंपनीला वगैरे बघतो मग मी आता. हा तिकडचे पैसे आले मग त्या ठिकाणचे परत ऑर्डर परत पेपर दे, परत तसं होऊन कर. जाईल तुझं पण काम. तुम्ही पण लय पैसे कुठनं कुठनं कसे कसे गोळा केल्या. नको रे, जाऊ दे रे, परत अशी ऑर्डर निघते का? अशी संधी नाही भेटत. हीच संधीचं सोनं करायचा टाइम होता. हा पण आता तुम्ही एवढे पैसे कसे फेडणार पुन्हा. जाऊ आता तो नोकरी लागलाय आणि ₹1,00,000 स्टार्टिंग आहे. हा 2-4 हा आणि 2-4-5 महिन्यात तर पैसे भेटून जातात. हा, फिरून टाकायचं. हा हा ते बी आहे. आणि मग चटवरचे थोडेफार राहिले तर चट मग आम्ही हळूहळू भरूच मग. बरं चालतं. आता ते सगळं झालं, आपल्याला आहे ना आणखीसाठी माझ्या डोक्यात आता पोरगी बघायची. हा मी पण आता तेच म्हणणार. लग्नाचं बघू आता जेवढं आता झालंय ते सगळं. सगळं झाले आता हा. लग्न तर राहिले त्याचं. आणि त्याचा तू जोडीदार आहे त्याच्यामुळे मग त्याच्या पण कानावर घाल की चाललंय लग्नाचं काय. चालतं ना, घालतो ना त्याच्या कानावर मी तसं. हा का तुझ्या आहे काय कानावर त्याचं काय? नाही हो, तुम्ही एवढं त्याला शिकवलं, एवढं हे केलं, आता फी भरली, ते असलं कस बळ तर करेल का बर. पाहिलं का? हा नाही, चांगला आहे तो, आता पुण्याला गेला तर चांगलं करेल. आपल्या शब्दाच्या पुढे नाही तसं. हा ना, हाय का शब्दाच्या पुढे तुमच्या. नाही आता बघू मग आहे ना एक चांगली पोरगी बघू, हा, करून टाकू त्याचं लग्न. म्हणजे जाऊ दे, व्यवस्थित रांकीला लागेल त्याचं. हा ना. म्हणजे आपलं टेन्शन कमी होईल, हा. होऊन जाईल मग. बरं काय करतोय? काय नाही, चाललेलं म्हणलं आपलं जात जाता बघावं म्हणलं तुमचं. हा होय. बरं चल मी पण जातो. हा, रामतो नाही. चला मी पण येतो. चल. बरोबर चल. झालं बाबा एकदाच लग्न. आलो बा जवळ, घराजवळ इच्छा एकदा. पूर्ण झाली माझ्या मनातली. अरे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली बाळा, पण मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. काय म्हणजे तुझी इच्छा नव्हती का माझ्यासोबत लग्न करायची? अरे आपण एक तर त्यांना सांगितलं नाही, आणि जर त्यांना नाही सांगितलं ते घरात वगैरे घेते ना आपल्याला. घेतील म्हणजे घ्यावंच लागन, समजून घे ना आपल्याला. एवढा विचार नको करू. आता इथपर्यंत आलो आणि आणखी ते विचार केला तर मन नाराज होतो. एकदा घरी जाऊन बघू काय म्हणते काय नाही, मग बघू पुढे काय करायचं इथं. तुझं पण बरोबर आहे, काय होते काय नाही आपल्याला थोडी माहिती, गेल्याशिवाय सांगितल्याशिवाय कसं कळत. बस जाऊ दे, चल बघू काय होईल. लय जीव घाबरतोय रे माझा तो. दादा तू ही कोण आहे? अरे ही माझी बायको, लग्न केलं. काय बायको? हा. अरे लग्न केलं आम्हाला म्हणलं नाही काय नाही. अहो, दाजी सिच्युएशन अशी होती की करावं लागलं. अरे काय सिच्युएशन अशी होती, पण तू एक शब्दाने तुझे ना एक शब्द बोलला असता, आम्ही काही करून नसतं गेलं. अगं मला माहिती आहे तुम्ही लग्न माझं करून देता. अरे पण तू म्हणायचं एकदा दाजी मला अशीच मुलगी आवडती. दाजी मला भीती वाटत होती, आणि हिच्या बापाने हिच्या मनाविरुद्ध लग्न ठरलं होतं. मला सांगायचं समजायचा काहीच वेळच भेटला नाही, म्हणून पळून आणावं लागलं. आम्ही दोघांनी लग्न केलं. अरे खुशीला कसला आनंद होता, म्हणजे बाबा माझ्या भावाचं लग्न मोठं करायचं, आम्ही तुझ्यासाठी पोरगी बघत होतो आणि तू हे असं करून आलाय. कोण पोरगी काय माहिती का आम्हाला? हाऊस आमची पण होती, असं नाही, पण मजबुरी होती ना, समजून घ्या. जाऊ द्या, आता आलेत ना ते त्यांचं औक्षण हे करू घेऊ घरात.
कशाला नवीन जोडपा आलंय, कशाला त्यांनी किरकिरण भानगडी करा. बरं, जाऊ त्याच्याच मनान झालंय ना, हा जाऊ दे. चांगलं झालं. तेव्हा तर सुखात राहणार आहे ना, हा. त्याच्यात लय आनंद आहे आम्हाला. त्याच्याच मनासारखं करायचं होतं आपल्याला. चला काय झालं, आपण घरात बसून बी असं बी बोर झालतो आहे का नाही. हा. त्यामुळे एक तर 8 दिवसाची सुट्टी काढली होती लग्नासाठी. मी म्हणलं चला बा रानात नाही येडा करून यावा. काय कुठे झालं आहे रान? किती लांब आहे आणखी? की अरे ही रान आपलंच आहे बाळा. हा वय हा आपलं रान आहे. हो आपलंच रान आहे ना. तो ते शेततळ आहे ना, हा. त्या शेततळ्यापासला जो ह्यो सगळा गहू दिसतोय का ह्यो सगळा, हा. हे सगळा आपलाच आहे. हया. आणि किती एकर आहे होय? हे 15-16 तिकून ते ऊस हे सगळं नारळ पेरू हे सगळं आपलंच आहे हे सगळं. हा वय हा चांगलं आहे मग. मग चांगलं म्हणजे चांगलंच आहे. त्याला काय झालं, आई वडील एक्सपायर झाले त्या अपघातात. हम्म. मग तेव्हापासून दाजीन ताई करतात. आता आपण आहे ना, आता आपण करू कधी मध्ये आलो का पुण्याहून, मग एखादी चक्कर मारायला जाऊ, गडी वगैरे लावून देऊ याच्यात आणि डबल पुण्याला जाऊ. पुण्याला तर जायचंच आहे आपल्याला. हम्म. काय करू, इथं छोटं एखादं घर बांधू. कशाला, घर आहे ना आपलं ते साधं घर, राहू आपण त्याच्यातच. साध्या घरात आपल्या. हा. आणि इथं कशाला घर बांधायचंय, मस्त आपण ना पुण्याला फ्लॅट घेऊ 5-25 लाखाचा आणि मस्त मोठं घर बांधू बंगला आणि राहून एखादी चक्कर मारत जाऊ इकडं. हा ते पण आहे, तू म्हणते ती पण बरोबर. आपण थोडी आता इकडे सारखं सारखं, हा पण मला असं वाटतं की असं बा एखादं घर आपलं नाही का हक्काचं आलं कधी मधी तर. मग हाय साधं आपलं एवढंच राहू द्या. आणि लयच तुम्हाला वाटतंय ना, त्याच्या बाजूला बाजूला आणखीन बांधा एक छोटस. बरं ठीक आहे तसं करू. एखादं छोटं बांधू. रान चांगलं आहे ना आपलं. हा मस्त आहे घर. तुला आवडलं ना. हा तुम्ही आवडलं म्हणल्यावर लहान तर आवडणारच आहे ना. बर चल चला. हे काय हरभरा आहे वय? अरे खुशी, ही जोड कुठे गेली आणि केतनची? अहो ते रानात फिरायला गेले असते. हो आली नाही होय अजून. नाही अरे मग एवढं निवांत बसतोय की राडा पडला ह्यो उचलावा. बरं दिसतंय का? अहो आताच बसले होते, काम आवरलं आणि बसले, मग म्हणलं आवरावा नंतर. नावरून घेतो वरती येते. हा आता त्यांच्या सुट्ट्या बी संपत आल्या असतात तसं बी. हा आता किती दिवस राहतोय काय माहित. ते म्हणतात 8-4 दिवसात सुट्टी घेऊन आलोय म्हणून. हा होय, मग जाईनच. मग ही उरक आणि त्याला काहीतरी नेहाला पण काय सांग गोडजोड बनव. हा हा. ते चिवडा लय आवडतो त्याला, मग मी चिवडा बनवते. हा, तुम्ही चिवडा. सामान आणून द्या मला, मग मी बनवते. बरं चालतंय. मग आलो मी सामान घेऊन. हा. तर उरक तू मग येते वरती. बरं एवढं पाईपच उचलून टाकायचे आता, एवढंच करते. ताई हा बोल ना. दाजी कुठे गेलं. अरे आताच सामान आणाय पाठवलंय, म्हणलं तुला जाताना चिवडा करून देते. हा 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 बरं ऐक ना, हा तुला एक बोलायचं होतं. बोल ना. पुण्यात राहतोय ना आम्ही, हा तर तिथे एक स्वस्तात मस्त आम्हाला एक रूम भेटते. हा हा 4-4.5 लाखाची आहे. मग त्यासाठी लोन करायचं चाललं होतं. हा तर मग? तुझी एक सही हवी होती नाही का. माझी सही तिथं कशाला? अरे लोन करायचंय ना, हा हा त्यासाठी सही लागते ना. हा दे. इथं जर एक सही केली ना तू, हा तर मग ही होईल. लोन होईल का? हा बरं राहते मी एवढी एकच सही करायची ना रे? हा ह्या कागदावर खित एक कर आणि खित एक कर. थांब लयच मोठी फाईल दिसते रे. हा ना, ती आता घर घ्यायचं म्हणलं खित हा. एक कर. चालतंय. झालं का? हा एवढ्यासाठी एवढं घाबरत घाबरत कुठं बोलत असतात तुम्ही दवा. अगं झालंय. चांगलंच होतंय ना तुमचं. हा हा, मग लय झालं. आता काय करू, हा. ती काढलं झालं का नाही तेवढं, हा. इथं बी एक मोठा बंगला बांधू. आता मी मला तर काय येणार मला नाही तेच इकडे. म्हणायचं होतं. अरे तिकडे घेऊस तर आहे ना घर, इथं चांगलं बांधलं असतं तर लय भारी झालं असतं. अरे हा पण तिथं आता नोकरी ठिकाणी कवर भाड्याने राहते. हा ती बी अहो खरंय. मी म्हणले त्यांना, हम्म. पण ते म्हणे बघू इथं पण बांधू म्हणे एखादं. काय ताई आणि करू? दाजी राहतात म्हणे. इथं मोठा बंगला बांधू. हा. मी तर काय येत नाही, मग तू दाजी राहशील दोघच. हो आता सगळं चांगलं झालंय बघ. हा. पण मला काय वाटतं बरं का, ती आपण लोन नव्हतं काढलं हा 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 गावाकडच्या शेतीवर, हा त्याचं थोडं थोडं भरलं असतं तर हा बरोबर की. आता काय करू, म्हणजे तुझ्या दाजीला बी नको वाटायला. लोन काढलं आणि तुला शिकवलं, एवढा मोठा केला आणि तू तुझंच बघतोय फक्त घर बांधन ही करन ते नाही करन. नाही नाही ताई तू टेन्शन घेऊ नको. मी आता परतच्या वेळेस सुट्टीला आलो ना, हं. सगळ्यात पहिले ती लोन भरून टाकू, हा म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. मग कसं
आता तिकडं बी एखादं बारीला जावं लागतं आम्हाला. हा नाही भरून टाकू ती, त्याचं नको टेन्शन घेऊ तू. हा मी आहे ना आता कामवायला, तुम्ही आरामात दोघ जण बसून खा. तुम्ही लय केलंय माझ्यासाठी. बर हा बर. आणि काम बी मला तसं जाऊन कुठं आपल्या रानात गडी लावून काम करून घेत जा. नाही रानाकडे बघतेच की मी. हाय की आम्ही दोघं, कशाला गडीन पिढी लावायचं. येडी काय तू? आतापर्यंत कामच केलं, तुम्ही दोघांनीच केलं. आता मी काय काम नोकरीला लागलोय ना, तर दोघांनी गडी बिडी लावून मस्त करून घ्यायचं, रानातलं मालकासारखं करून घ्यायचं. बर बर बर. जाऊ का मग? हा पूजा चल, तू चिवडा करायचा आहे ना, मग जा, करू लाग मदत करू मला. लाग. बरोबर. आपल्याला पण बघावं लागतं नोकरीचं. ए भावा, अय भाऊ कधी आला? अरे तुला जोंडीत होतो मी. काय काय विषय? काय चाललंय तुझं बाकी? एकदम मजेत मस्त. बरं, विषय असा होता, बोल की. एक पुण्यामध्ये मोठी कंस्ट्रक्शनची साईट निघली. हा आपल्याला गुतवायचे तिथं कोटभर रुपये. हा तर आपल्या जमिनीला गिरायक बघ. जमिनीला? हा मग कुठल्या? माझी जमीन आहे. कुठले म्हणजे असं बोलतोय जसं काय मला तो फारच काही नसल्यावानी. अरे ती जमीन पण सह्या लागतील की त्याच्या तुला? कोणाच्या? बहिणीच्या. अरे काय येडाय का काय तू? कर. अरे कुणाला सांगायचं नाही, पण आधीच सांग. बर नाही सांगत. हा माझ्या बहिणीच्या सह्या मी ऑलरेडी घेतल्यात. जी काय बापाची प्रॉपर्टी सगळी मी माझ्या नाव करून घेतली. काय? अरे तुला इडबीड लागलं काय? म्हणजे तुला ती दाजी नाही आणि ताईनं एवढं सांभाळ, लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण केलं, आणि तू त्यांचाच पत्ता डायरेक्ट गायब केला? ए तू मला काय सांगू नको. तू काय करायचं काय नाही हे मी ठरवीन. तू शिकवायची मला गरज नाही. तुला सांगन तेवढं कर. तू फक्त आहे ना गिराईक बघ म्हणलं की बघायचं. आणि ताईचं आणि दाजीचं काय म्हणतो तू? दाजीचं काय सांगतो मला तू? दाजीनी माझ्या बापाच्या रानात करून कमिवलंय. काय त्यांनी स्वतःच्या रानात कमिवलं नाही. माझ्याच बापा जीव असती जगत होती. काय झालं मला सांभाळलं म्हणून? त्यांना सांगितलं का तू पण? कुणाला? त्यांना काय सांगायचंय? ताईनी साया दिल्या, विषय संपला. दाजीला काय सांगायची गरज काय द्यायला? अरे म्हणजे सर तू ताईला फसवलं आणि दाजीला याच्यातलं काहीच माहित नाही? ए दाजीच्या लाडके, तुला काय करायचं दाजीचं त्यांचं? तुला सांगितलंय तेवढं कर. जमीनला गिराईक बघ म्हणलं की बघायचं. 2 लाख रुपये देतो, काहीतरी बिझनेस टाक. असा जी बोंबलत हिंडतोय ना, काहीतरी धंद्याला लागशील. मला नाद लागायचं नाही परत. आणि ह्यातलं जर दाजीला किंवा ताईला काय कळालं ना, मग तुला दावतो मी पण काही चीज आहे. नाही सांगत. हा गिराईक बघ, सांगितलंय तेवढं कर. पुढचंच रान हाणतोय. ऊस, त्या ऊसाच्या खाली तसा सरळ पट्टा, ती बाबळ दिसते का बाबळ? त्या बाबळीपासून इथपर्यंत कुणाच्या रानात सुद्धा घुसायचं नाही. 16 एकरचा पट्टा, 16 एकरचा पट्टा स्ट्रेट आहे एकदम. बर. पाणी दुसरी अशी मोटर जायची सुद्धा गरज नाही. आपल्या स्वतःच्या 5 मोटर इथं, 2 बोर इथं देतोय ना, 2 बोर इथं, 3 विहीर आहेत, असे 5 मोटर इथं. सगळं आपल्या तुम्हाला दावलं की राव सगळं. मग? काय होतंय, खोटे कागदपत्र काही होतं विषय माहिती का? विश्वास नाही करा राव. टोकन आणलंय की नाही? टोकन आणलंय तर टोकन देतो. बाकी ते काय असं विषय मग तुला चेक नाही करतो. किती आहेत? आता हे आहे 1.5 लाख रुपये. 1.5 येतं का? ठीक आहे तर. 1.5 लाख बाकीचा दिले विषय करू मग तुला चेक नाही देईल मग. बरं चालतंय. हा काय विषय नाही, चेक नाही द्या किंवा मग ऑफिसला येऊन मग चेक घेऊन जा. ऑफिसला येतो, नाही मग चेक द्या, काहीतरी करा. अनिकेत कोण आहेत साहेब? ते बिल्डर आहेत पुण्याचे. हे काय पैसे आहे? काय चाललंय? जमीन विकली ना आपली. जमीन विकली? मग कशाला ठेवायची आता? कस काय विकली? हे कोण आहेत? ही बहीण अंदाजे इथं. हा होय. कस काय विकली म्हणजे? आता ताई तुला विचारून करायचं का मी सगळ्या गोष्टी? अरे पण ह्याचे परस्पर कस काय विकता येईल तुला? अरे पण बोलायचं ना, एक शब्द तर म्हणायचं ना. तिच्या परस्पर म्हणजे आता त्याची जागा असल्यावर त्याला काय अडचण मग? यायला? माझी जमीन आहे माझ्या नावावर. माझा निम्मा हिस्सा याच्यात. हिस्सा बिस्सा काय नाही, सगळी जमीन माझ्या नावावर. अरे तुझ्यासाठी आमची गावाकडची जमीन गहाण ठेवली. कोणाची? अरे तुझे म्हणजे त्याच्यावर लोन काढलंय. आणि ए तायडे आणि दाजी, घाण ठेवली म्हणजे माझा उपकार केला नाही. मी बारीक होतो तेव्हा माझा आईबाप गेले, तर तेव्हापासून तुम्ही दोघं जण करून खाताय आमची जमीन. तेव्हापासून उत्पन्नाचा रुपया दावला का तुम्हाला? हिसाब दिला का आजपर्यंत? सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, मग उपकार केला तुम्ही माझ्यावर. आता सगळ्या शिक्षणालाच गेले तुझे पैसे. 16 एकराचा खर्च सगळा शिक्षणाला गेला 25 वर्षापर्यंत. अरे आपलं बाग आहेत किती ही तरी माहिती का तुला? किती बाग आहे ते? 5 एकर बाग आहे. 5 एकर आहे, मग 16 एकर कस काय? अरे खालच्या जमिनीत इथून खाली तो त्या ऊसापासून खाली पिकताय का काय?
पाऊस पडला का पाण्यात असतंय. अरे, तू फसवायचे काम नाही करीत बाबा. ओ राव विश्वास आहे का नाही तू फसवी ती 5 एकर अहो, म्हणते त्यांनी स्वतः सह्या केलेल्या आहे. कसला त्याच्या निर्बंध? साया त्यांना माहित नाही साया केला. कुणाला नाही माहिती, त्यांनी त्यांच्या हाताने सह्या केल्यात. सह्या केली तुझ्या हाताने. तू कधी सही दिली? तुला माहित नाही का तुझ्याशी सह्या केल्या तो इथं? अहो ह्यो म्हणला की मला तिकडं तुम्ही साया केल्या तुम्हाला माहित नाही का? आठवत नाही का? घ्यायचंय म्हणलाय पुण्यात. काय घ्यायचे? म्हणून सही लागती. म्हणजे मी घरी नसताना ह्याने तुझे बळजबरीने सही घेतली. मला माहित पण नाही. दाजी बळजबरी नाही तिच्या सहमतीने सही केली का नाही तुझ्या सहमतीने सही? अरे पण तू मला फ्लॅट घ्यायचाय मला पुण्यात. एक काम कर, पैसा आणि इकडे. अहो पण हा मी एक मिनिट. तुझं आहे ना जरा लापड्याचं काम दिसतंय. ती ना तहसीलला यायचं तुम्ही आणि ती काय असेल तुझी बहीण आणि मला ते रजिस्टर दाखवायचं. जमीन कोणाच्या नावावर आहे काय आहे. माझ्या नाव आहे नाही ते तहसीलला होईल. ते मला तुझ्यावर भरोसा नाही राहिला. चालतंय तू उघड- दाखव उघड तुम्हाला. तुझ्या साया- तू असं परस्पर साया घेऊन राहिलाय. कोणाच्या? कोण तू? मी डेव्हलपर आहे, जमीन विकत घेतो. ही हा काय याने आणले दाखवायला मला. माझा पुतणी असं हा बघ काका जमीन विकत ही कशाला ठेवायची मला पुण्याहून येणं 16 व्हायला. एकर आहे म्हणला. लय शहाणा झाला काय. शान झाला काय मग आता? तुझा बाप बी माझाच भाऊ होता, लोकांचा नव्हता. आम्हाला नाही विचारलं तू. आता तुम्हाला काय विचारायचं हे बघ, मानावं? आता तुझ्या भावाचं आणि माझं नाही जमलं इथपर्यंत ठीक आहे, पण आता ती पोरगी तुझी बहीण तुझा दाजी, अरे तुला लहानाचा मोठा केला, शिकवला, नोकरीला लावला, त्यांना न विचारता ही पोरीशी लग्न केलं तरी त्यांनी सहन केलं. आणि तिला न विचारता तू ह्या माणसाला ही क्षेत्र विकाय निघाला. म्हणजे तू फसून साया घेतल्या काय? अहो, माझ्या नाव क्षेत्र आहे, माझ्या नाव क्षेत्र आहे. बहिणीच्या साया घेतल्या म्हणतो. पेपर तू काय केलं काय, अहो काका कुठं केल्या? त्यो म्हणला की मला आहे ना फ्लॅट घ्यायचाय पुण्याला. ते 2 साया लागत तुझ्या. अरे मग हे तर त्याला कोण खातो, तुझ्या घरी साय घेतल्या ना, तू रजिस्टर ऑफिसला गेली ती. नाही हा मग मी त्याला तेच म्हणलं तू तहसीलला रजिस्टर काय असेल ते ओय. दाखव मला. आणि तुम्ही परत इकडे फिरकायचं ना. मला काय करायचं, मी जमीन विकत घेतो. आणि तू कसा कोण येतो इथं? शेला आहे ना लय पंख फुटले काय तुला, पुण्याला गेला म्हणून काय 4 महिने. त्यामुळे आम्ही अडचण येतो ना. हो, काका, चिचुंद्रे काका, शिंदी फुगवला असेल. काका, ऐका ना, आतापर्यंत तिचंच ऐकत होता, त्या बहिणीचं नाजीच होतो. अहो नाही हिचं ऐक हिने सगळं. अरे काय तुमचं बघा मिटवा. प्रेम युवा केला म्हणजे काय परत. अरे आई बापस एवढं प्रेम केलंय त्यांना, स्वतःला अजून लेकरू नाही. काका ऐका ना, दाजी ताई माझी खरंच चुकी झाली. अरे अनिकेत, तुझ्या नोकरीसाठी का आम्ही आमच्या जमिनीची परवा नाही केली, म्हणलं आमची जमीन गेली तरी चालन, पण ही संधी तुला परत नसती भेटली. नाही दाजी माझी खरंच लय मोठी चुकी झाली. आणि मला आहे ना हिने फुगिवलं बघा हिने. तिला आणून उपयोग नाही, ती तुला कळायला पाहिजे. काय शेण खाती काय? अरे आम्हाला गावात लोक तुमच्या नावात ठेवायचे, ह्यांना मूल व्हायना. आम्ही मूल का होऊन देत नव्हतो, कारण आम्हाला वाटायचं मूल झालं तर आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ, तुझ्याकडे दुर्लक्ष होईल, ह्यासाठी आम्ही मूल होऊन नाही दिलं. ही माणसं जर इथे येत नाही ना, तुला कवाच इथून गायब केला असता, कवाच. पण आम्ही बी शेवटी माणसं येत, सख्या भावाचं पोरगे, ती पोरगी आहे, याला ते पाहुणा हात बघते, ती लिकरू हात बघते. नाही आलो कधी प्रेमाने विचारायला, पण लका एवढं त्या पोरीने तू जर प्रेमाने गेला असता त्याच्यापाशी सगळं सगळं ताईडे नाव केलं ऐक ना, असतं त्याच्या. खरंच एवढं वेळ तर माफ करा मला. अरे तू जर एका शब्दाने बोलला असता ना, तर ही सगळी जमीन तुझ्या नावावर केली असती. आम्ही जमिनीसाठी आलोच नव्हतो. अहो तर तुझं त्यांची काही चांगलं चुकी व्हावं नाही हो. मीच त्यांना म्हणले की आपण पुण्याला राहू म्हणून त्यांनी जमीन विकली. ताई काका दाजी फक्त आता एकच करा, मी माझ्या हाताने ना तुम्हाला तुमची अर्धी प्रॉपर्टी देऊन टाकतो. तुम्ही ना आणि तुमचं जी काही लोन घेतलेलं आहे ना ती पण मी सगळं नील करतो. फक्त आहे का नाही माझ्या मेहरबानी करा. जसं मला आधी वागणूक द्यायचात ना स्वतःच्या पोरासारखी, तशीच वागणूक इथून पुढे पण द्या. ऐक, आम्हाला तुझा एक गुंठा पण नको. नाही दाजी, तुला तुझी चूक लक्षात आली ना, बस ह्याच्यापेक्षा आम्हाला काहीच नको. नाही दाजी. ह्याने काय गोंधळ घातला तुला माहिती होतं का? हा ना काका, मला सगळं माहित होतं, पण ह्यांना मला धमकी दिली तेव्हा मला काय सांगता आलं नाही. बरं झालं तुम्ही आले इथं. धमक्या दाखवू झाला काय तू पुण्याला जाऊन? अहो नाही, मला वाटलं ते सांगन सगळं ताईला, त्यालाच तर गिराईक बघायला लावलं होतं मी जमिनीला. म्हणून मी बघितलं. मग तू मला तरी सांगायचं नाही ह्यांना. नाही मला त्यांनी धमकी दिली काका. एवढं खालच्या दाजी पातळीला खरंच माफ पैशासाठी करा माणूस मला, जाऊ शकतो. खरंच माफ करा, एवढे वेळेस माफ करा. राहताल नीट नाटक, हा. इथं आल्यावर मस्त राहायचं. तुम्हाला काय उलट सुलट केलं की बघ. बरं काका, आता फक्त एक उपकार करा माझ्यावरती. हे बघा बाबाचं आणि तुमचं जे काय असेल
ते सगळं पोटात घाला. आणि तो गेल्यावर काय कुणा संग दुश्मनी करायची यार? माझ्या- तुझ्या संग दुश्मनीला आता काय माझ्या दाजीवर आणि ताईवर पोटच्या पोरांवर लक्ष ठेवा. 100% तू आता- अजिबात टेन्शन नको घेऊ. मी काय कधीतरी येईन कधी नाही. माझं काय, मी पुण्यात आता सेटल झालोय. जे काय ना ते आता हे सगळं ह्यांचंच आहे. दाजीताई, जी तुम्हाला मी जमीन देतोय ना अर्धी, ती सगळी तुम्ही करा आणि उरलेली माझ्या वाट्याची बी करा. मला काहीच नको त्यातलं. ते पुरी पाहुणं ठीक आहे. आतापर्यंत मी तुम्हाला शब्दाने विचारलं नाही, तुम्हाला चहाला नाही, पाण्याला नाही, कधीच नाही ना. भावकी 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 लावून धरलं. पण हे बघ ते पुरी, आता माझ्याकडे ना मी बी थकलोय. बापाच्या हक्काने यायची बघ. आणि पाहुणं तुम्ही सुद्धा काही गरज लागली ना मला सांगा, तुमच्यासाठी उभा राहीन मी. चल. जाऊ द्या, चुकलंय त्यांचं. आणि आता तुम्ही ना किती दिवसात सुट्टी काढली होती? नाही जाणार आहे उद्या आम्ही. जाणार हम्म. आणि आता परत असले उद्योग आणि असले चुकीचे काही उद्योग झाले नाही सांगत जा. काका इथनं पुन्हा आम्ही असं करणार. आणि तुझ्या काही मनात आलं ना, बिनधास्त तुझ्या ताईला सांगायचं, लय काही वाटू दे. लय मोठ्या मानाची पोरगी आहे. चाल बरं चल. चला घरी आता.